आज सकाळपासून ना काहीच कामं केली नव्हती, म्हणून म्हटलं जरा आता इथला जरा पसारा काढावा ह्या कपाटामधला, म्हणजे काय काय पेंडिंग कोणाचे जर द्यायचे असेल ना ब्लाऊज तर ते शिवून देता येतील, म्हणून मी काढत होते सगळं. कारण की लवकरच मी जाणार आहे पंढरपूरला. मग इथे ना मला हे कापड सापडलं, म्हणजे माझ्या ड्रेसमधलं उरलेलं होतं हे कापड. आता याचं म्हटलं श्रीशाला मस्त असा एक ड्रेस शिवावा, तर इथे मी ना कटिंग करायला घेतलेला आहे इथे ड्रेस. आणि ही पॅन्ट जी आहे ना ती मी शिवलेली आहे. तिला मी शिवलेले कपडे ना घालायला खूप आवडतात. आणि हा बघा मी काढलेला सगळा पसारा तो तसाच ठेवला सगळा पसारा. आणि मग इथे मी श्रीशाचा ड्रेस शिवायला घेतला. पॅन्ट शिवून झाली होती आणि ते टॉप पण शिवून तयार झालाय बघा. तर बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा ड्रेस तयार झालाय. कॉटनचं कापड आहे म्हणून म्हटलं असा स्लीवलेस मस्तपैकी शिवावा, उन्हाळ्यात घालायला खूप छान वाटेल तिला. आणि ही बघा ही अशी पॅन्ट शिवली प्लाझोमध्ये. खूप छान ही पॅन्ट झाली होती. तिला ना अशा पॅन्ट खूप आवडतात आणि तिला पूर्ण अशा पायापर्यंत पॅन्ट लागतात, म्हणून ही मस्त अशी पॅन्ट शिवली. आणि इथे बघा तिनं घालून कशी फिरते बघा. तिला खूप छान हा ड्रेस बसला होता. खूप आवडतात तिला असे मी ड्रेस शिवलेले. त्याच्यानंतर 6 वाजता गेलो होतो वॉकला. मग मस्त असं फिरत फिरत ना म्हटलं स्वामी समर्थांच्या मंदिरात जावं. स्वामी समर्थांची पुण्यतिथी पण होती, म्हणून म्हटलं सहज गेलो आणि दर्शन मस्त असं झालं बघा आमचं. आणि श्रीशा इथे बघा कशी पुढे जाऊन पाया पडते. दर्शन वगैरे घेऊन बसलो होतो मंदिरामध्ये खाली, आणि ती गेली बघा कसं पाया पडायला. आणि पाया पडून मंदिराला फेरी पण मारते बघा. आता इकडून येते कशी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.